नमस्कार। मैं डॉक्टर वासु शेट्टी, महारानी महिला विज्ञान कॉलेज मैसूर में हिंदी विभाग में सह प्राध्यापक हूँ। इस समय प्रेमचंद द्वारा लिखित उनकी आत्म कहानी जीवन सार पर प्रकाश डालना चाहता हूँ। हम हिंदी साहित्य में लेखकों के बारे में जितने भी तारीफ करते हैं, उनमें से सबसे आगे और सबसे श्रेष्ठ कह सकते हैं वे हैं प्रेमचंद। प्रेमचंद के बगैर हिंदी साहित्य लिख नहीं सकते, या तो वो पूरी नहीं हो सकता। प्रेमचंद केवल भारत में ही नहीं है, विश्व प्रसिद्ध लेखक है। दुनिया के अनेक विश्वविद्यालयों में उनके अध्ययन होता है, उनके द्वारा लिखित कृतियों के बारे में चर्चा होती है। ಕನ್ನಡದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಇದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಸಹ ಹೇಳಲು ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಜೀವನ್ ಸಾರ್ ಈ ನಿಬಂಧ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅವರು ತಾವು ಸ್ವತಃ ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಬರೆದುಕೊಂಡಂಥ ಒಂದು ಆತ್ಮಕಹಾನಿ. ಪ್ರೇಮಚಂದ್ರ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಶ್ರೇಷ್ಠ ಲೇಖಕರು. ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಬರೀಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಪ್ರೇಮಚಂದ್ರನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬರೆದ್ರೆ ಅದು ಖಂಡಿತ ಲೇಖನ ಪೂರ್ತಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಅವರ ಕೃತಿ, ಅವರ ಸಾಧನೆ ಎಷ್ಟಿದೆ ಅಂದರೆ हिंदी साहित्य प्रेमचंद युग अंतने करेलागुत्ते। 1880 में इनके जन्म हुआ वाराणसी के करीब लमही गांव में। 1880 ಇವರ ಜನ್ಮ ಆಗುತ್ತೆ. ಲಮಹಿ वाराणसी ಅಥವಾ काशी बनारस ಅಂತ ನಾವು ಇವತ್ತೇನು ಕರಿತೀವಿ, उसके करीब लमही नाम के एक सुंदर गांव है, वहां उनकी जन्म होती है। ಪ್ರೇಮಚಂದ್ अपने गांव के बारे में लिखते हैं और ತಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ಕೃತಿಗಳಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಅವರ ಹಳ್ಳಿ, ಸುಂದರ ಲಮಹಿ ಅನ್ನುವಂಥ ಹಳ್ಳಿ ಇವತ್ತು ಬನಾರಸ್ ಅಥವಾ ವಾರಣಾಸಿ ನಗರ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್, ನಗರ ನಿಗಮದಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ. ಲಮಹಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಅದನ್ನು ವ್ಯವಸ್ಥೆಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ವಂದನೆಗಳು. प्रेमचंद की जो बाल्यकाल बहुत सुखद नहीं थी. और ತಂದೆ पोस्ट ऑफिस ನಲ್ಲಿ क्लर्क ಆಗಿದ್ರು, डाक क्लर्क थे उसके पिताजी. बहुत सुखमय जीवन उनका नहीं था. 15 साल में इनकी शादी होती है और कुछ ही दिनों में उनके पिताजी चल बसे और परिवार की सारी जिम्मेदारी इसके ऊपर आ जाती है. वे माता है, प्रेमचंद की पत्नी है. इन सब को निभाते हुए आगे बढ़ना चाहते हैं प्रेमचंद, लेकिन दुखदायक स्थिति है, कठिन स्थिति है. प्रेमचंद एसएसएलसी यानी मैट्रिकुलेशन पास हो जाते हैं. ठाकुर इंद्र नारायण की सिफारिश से इनको क्वींस कॉलेज में दाखिला तो मिलने की संभावना रहती है, लेकिन ये बीमार हो जाते हैं. सिफारिश के कारण ये जाते जरूर, एक दो उनकी परीक्षा भी हो जाती है, लेकिन ये गणित में हार जाते हैं. ಗಣಿತದಲ್ಲಿ ಇವರು ವೀಕ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ, ಗಣಿತ ಇವರಿಗೆ ಕಠಿಣ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇವರು ಮುಂದೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇವರು ತುಂಬ ಓದಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. 7-8 ವರ್ಷಗಳ ನಂತರ 7-8 साल बाद फिर गणित में थोड़ा ज्ञान हासिल करने के बाद वो दोबारा इंटरमीडिएट पढ़ते हैं. और यही नहीं, कई बार वो लिखे हैं विश्वविद्यालय के गलत नियमों के कारण वो पढ़ नहीं सके. देखिए, ಪ್ರೇಮಚಂದ್ರಿಗೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಓದಲು ಅವಕಾಶ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ವೈಚಿತ್ರ್ಯ ಏನು ಅಂತಂದರೆ, ಪ್ರೇಮಚಂದ್ರ ಅನೇಕ ಕೃತಿಗಳು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಪಾಠ್ಯಕ್ರಮಗಳಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ವಿಡಂಬನೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೋದು प्रेमचंद ये नो था. आगे पढ़ना चाहते थे. एक वकील के बेटे को ट्यूशन देने का मौका इसको मिलती है. 5 रुपये महीना और वहीं एक कच्ची कोठरी, ಒಂದು 5 ರೂಪಾಯಿ ವೇತನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವಕೀಲರ ಮಗನಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಗುತ್ತೆ. ದಿನ ಲಮಹಿ ಹಳ್ಳಿಗೆ ಓಡಾಡೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟ ಆಗೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಕಚ್ಚಿ ಕೋಟ್ರಿ, ಕೋಣೆ ಅಂದರೆ ಅಂತಹ ಏನು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥದ್ದಲ್ಲ, ಪಕ್ಕ ಅಲ್ಲ, ಅಂಥ ಕಡೆ ಒಂದು ಅವರು ಉಳಿಯೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗುತ್ತೆ. 5 रुपये में 2.5 रुपये वो अपने घर माता को देना चाहते हैं घर चलाने के लिए, और वहीं रहते हैं. पैर में चप्पल नहीं,
पहनने के लिए ढंग के कपड़े नहीं, ಕಾಲಿನಲ್ಲಿ ಚಪ್ಪಲಿಲ್ಲ, ತೊಡಲು ಒಳ್ಳೆ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲ. ದಿನದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಕಿಚಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಿಂದ್ಕೊಂಡು ಅವರು ತಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ಯುಲೇಷನ್ ನಂತರ PUC ಇವರಿಗಂದರೆ ಇಂಟರ್ಮೀಡಿಯೇಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಕಷ್ಟವಾಗುತ್ತೆ ಗಣಿತದ ಕಾರಣದಿಂದ. ಒಮ್ಮೆ ವಕೀಲರು ಕೊಡುವಂಥ 5 ರೂಪಾಯಿ ಅವರಿಗೆ ಒಂದೆರಡು ದಿನದಲ್ಲೇ ಖಾಲಿ ಆಗೋಗ್ತಿತ್ತು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತಿಂಗಳವರೆಗೆ ಅವರು वो अपने जीभ को कंट्रोल करना चाहते थे, खाना नहीं चाहते थे. लेकिन जैसे ही 5 रुपये मिलती, वो हलवाई की दुकान के पास जाते, मिठाई वगैरह खाते और तुरंत जो 2.5 रुपये जो बचती है वो अपने घर पहुंच के वो देना चाहते हैं ताकि वो काली ना हो जाए. और वापस आने के बाद फिर वही हाल, कहीं ना कहीं उधार लेके आना, सारी पेश में घूमना, ऐसे हो जाती है. यहाँ तक नौबत आती है, एक बार महाजन इनको उधार देना बंद कर देता है. चबेने पे वो दिन ಗುಜಾರ್ತೆ. ಚಬೇನೆ ಅಂದರೆ ಕಡಲೆಕಾಯಿ ಏನೋ ತಿಂದ್ಕೊಂಡು ಆ 5 ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ಅವರು 2.5 ರೂಪಾಯಿನ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ತಿಂಗಳ ಇಡೀ ಬಹಳ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಪಾಲಿಸ್ತಾ ಇರೋದು. ಅಂದರೆ ತುಂಬ ಕಡಿಮೆ ತಿನ್ನುವಂಥವರು ಆ 5 ರೂಪಾಯಿ ಸಿಕ್ಕಾಗ ಮನಸ್ಸು ತಡೆಯಲಾರದೆ ಮಿಠಾಯಿಯನ್ನೆಲ್ಲ ಖುಷಿಯಿಂದ ತಿಂದ್ಕೊಂಡು ಉಳಿದಿರೋ 2.5 ರೂಪಾಯಿ ತಾಯಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತೆ ಕಷ್ಟದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಾಲ ಕಳ್ತಾರೆ. ಹೀಗಿರುವಾಗ ಒಮ್ಮೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮಹಾಜನ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ದೊಡ್ಡ ವ್ಯಾಪಾರಿ ಅವರು ಹಣ ಕೊಡೋದು ಅಥವಾ ಉಧಾರ ಕೊಡೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. ತನ್ನ ಹತ್ತಿರ ಇರುವಂಥ ಚಕ್ರವರ್ತಿ ಗಣಿತ ಕುಂಜಿ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ಚಕ್ರವರ್ತಿಯವರು ಬರೆದಿರುವಂಥ ಒಂದು ಗಣಿತದ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಅವರು ಬುಕ್ ಸೆಲ್ಲರ್ ಕಡೆ ಹೋಗಿ, ಪುಸ್ತಕ ವ್ಯಾಪಾರಿ ಕಡೆ ಹೋಗಿ 2 ರೂಪಾಯಿ ವಾಲ ಕಿತಾಬ್ 1 ರೂಪಾಯಿ में बेचते. 2 ರೂಪಾಯಿ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಬಹಳ ದುಃಖದಿಂದ ಅದನ್ನು 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಮಾರ್ತಾರೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಒಬ್ಬ ಸಜ್ಜನ ಇವರನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ಯುಲೇಷನ್ ಪಾಸ್ ಆಗಿದೆಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಹ್ಞೂ. स्कूल में अध्यापक बनना चाहते हो? हाँ. 18 ರೂಪಾಯಿ 18 ರೂಪಾಯಿ ವೇತನದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದೆಯಾ? ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ ಬಹಳ ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ. ಅವರೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ऊंची उड़ान से भी मेरा बढ़िया ಖುಷಿ का अवसर था. 18 ರೂಪಾಯಿ ಅವರ ಊಹೆಗೂ ನಿಲುಕದ್ದು. ಸೊ ಅವರು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ದ್ವಾರ ಬಂದು ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಮುಂದೆ ಓದಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. 1907ರಲ್ಲಿ ಅವರು ಬರವಣಿಗೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸ್ತಾರೆ. 1907 में संसार का सबसे अनमोल रत्न जमाना पत्रिका में छपती है. उन दिनों का पत्रिका जमाना पत्रिಕೆಯಲ್ಲಿ ಇವರ ಸಂಸಾರದ ಅನ್ಮೋಲ್ ರತ್ನ, ಜಗತ್ತಿನ ಅಮೂಲ್ಯ ರತ್ನ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕೃತಿ ಬರೀತಾರೆ. 1909ರಲ್ಲಿ सोजे वतन के नाम से छपवाते हैं 5 कहानियों का संग्रह. सोजे वतन ಅಂದರೆ ಭೂಮಿ, ನಮ್ಮ ಮಾತೃಭೂಮಿ. ಸೋಜೆ ದುಃಖಿತ ಮಾತೃಭೂಮಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು 5 ಕಹಾನಿಗಳ ಒಂದು ಗುಚ್ಛವನ್ನು ಬರೀತಾರೆ. ಇದು ಬ್ರಿಟಿಷರ ಕೆಂಗಣ್ಣಿಗೆ ಗುರಿಯಾಗುವಂಥ ಸಂದರ್ಭ ಬರುತ್ತೆ. ದುಃಖದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಮಾತೃಭೂಮಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಖಂಡಿತ ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇವರ ಮೇಲೆ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಇವರು ಬರೆದಂಥ ಸುಮಾರು 1,000 ಪ್ರತಿಗಳಲ್ಲಿ 1,000 प्रतियों में लगभग 300 प्रतियां खर्च हो चुकी थी, लेकिन बचे हुए 700 प्रतियों को अंग्रेज सरकार जब्त कर देती है और इनको चेतावनी दी जाती है, आगे वो कुछ ना लिखे, ಮುಂದೆ ಏನು ಬರೀಬಾರದು. ಇಲ್ಲಿಂದ ಅವರು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಧನ್ಪತ್ ರಾಯ್ ಅನ್ನೋ ಹೆಸರಲ್ಲಿ ಬರೀತಿದ್ರು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವರು प्रेमचंद ಅನ್ನುವಂಥ ಹೆಸರಲ್ಲಿ ಬರೀತಾರೆ. जब हमीरपुर में उनको शिक्षक के वृत्ति शुरू करना है, वहाँ काम करना शुरू करते, वहाँ पेचिश की शिकायत पैदा होती है. डिसेंट्री, ಸ್ಟಮಕ್ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗುವಂಥದ್ದು. प्रेमचंद ಬಗ್ಗೆ ನಾವು ಆಲೋಚನೆ ಮಾಡುವಾಗ ಆ ದಿನಗಳನ್ನು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. उन दिनों के बारे में सोचना चाहिए जब आज की तरह जो सुविधा नहीं थी स्वास्थ्य के बारे में, जो भी है, जो पथ्य के कारण ही ठीक करने की कोशिश करते थे. मूंग की दाल खाते थे, पथ्य करते थे, ಪಥ್ಯ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಂದರೆ ಆಹಾರದಲ್ಲಿ ಮೂಂಗ್ ಕಿ ದಾಲ್, ಹೆಸರು ಬೇಳೆಯನ್ನು ತಿಂತಿದ್ರು, ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತಿದ್ರು.
इसके बाद वो पेचिस के कारण ಈ ಹೊಟ್ಟೆ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗೋದ್ರಿಂದ कानपुर अस्पताल ಹೋಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. एक बार महीने भर प्रयाग में डॉक्टरी और आयुर्वेदिक दवा लेते हैं. प्रयाग जो इंदिನ बनारस ಅಲ್ಲಿಯೇ ತಿಂಗಳುಗಟ್ಟಲೆ ಔಷಧಿ ತಗೊಳ್ತಾರೆ. कोई फायदा नहीं, ಏನೂ फायदा आಗೋದಿಲ್ಲ. तब बस्ती जिले में इनका तबादला यानी ट्रांसफर हो जाती है. वहाँ तबादला होने के कारण फिर बीमारी बढ़ गई. 6 महीने की छुट्टी. लखनऊ मेडिकल कॉलेज में इलाज करते हैं, वहाँ भी निराश. फिर काशी के एक हकीम से वो इलाज, लेकिन ಐದಾರು ಕಡೆ 5-6 जगह पे वो अपने जो पेशिश के कारण दवा लेते हैं, लेकिन बीमारी जड़ से नहीं जाती है. जगह जगह उनकी तबादला यानी ट्रांसफर होती है, लेकिन बाद में बस्ती जिले में जब ट्रांसफर हो जाती है, इसके बाद वो दौर की नौकरी छोड़ देते हैं. नौकरी यानी जो जगह जगह इंस्पेक्टर के रूप में स्कूल में जो छानबीन वगैरह करना था वो काम वो छोड़ देते हैं. सिर्फ एक हाई स्कूल में काम करना वो चाहते हैं और वहाँ से शुरू होती है. यहाँ इनको साहित्य मर्मज्ञ महावीर प्रसाद पोद्दार से मिलन भेंट होती है. और एक ज्ञानी थे महावीर प्रसाद पोद्दार से इनको साहित्यिक चर्चा काफी हो जाती थी. उनकी प्रेरणा से प्रेमचंद फिर से लिखना शुरू करते हैं. सरस्वती पत्रिका में इनके बहुत सारे विचार और इनके कहानी, इनके कथी प्रकट होती है. ಮಹಾವೀರ್ ಪ್ರಸಾದ್ ಪೋದ್ದಾರ್ ಅನ್ನುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಪರಿಚಯ ಆದಾಗ ಅವರು ದೊಡ್ಡ ವಿಚಾರವಂತರು, ಜ್ಞಾನಿಗಳು, ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅವರ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಇವರು ಬರೆಯೋದು ಆರಂಭಿಸ್ತಾರೆ. ಸರಸ್ವತಿ ಪತ್ರಿಕಾದಲ್ಲಿ ಅವರ ವಿಚಾರಗಳು, ಇವರ ಲೇಖನಗಳು, ಸೇವಾ ಸದನ್, ಪ್ರೇಮಾಶ್ರಮ್ ಮೊದಲಾದ ಉಪನ್ಯಾಸಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಕಟ ಆಗುತ್ತೆ. सोजे वतन घटना के बाद ये तो हम जानते हैं धनपत राय से प्रेमचंद नाम से वो लिखना पूरी तरह से और लिखना शुरू करते हैं. बीमारी तो जारी है, ಆದರೆ ಅವರ ಸ್ಟಮಕ್ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗುವಂಥ ಅಥವಾ ಡಿಸೆಂಟ್ರಿ ಆ ರೋಗ ಅವ್ರಿಗೆ दूर ಆಗೋದಿಲ್ಲ. 1921 में 1921 में महात्मा गांधी जी असहयोग आंदोलन के लिए आह्वान देते हैं. पूरे देश के लिए नॉन कोऑपरेशन मूवमेंट, अंग्रेज सरकार से दूर आने के लिए, विद्यार्थियों को बाहर आने के लिए, अंग्रेज जॉब यानी नौकरी वगैरह है तो उसे छोड़ने के लिए वो आह्वान देते हैं. और प्रेमचंद तो देश प्रेमी है और इनको मालूम है. और प्रेरणा पाकर जब महात्मा गांधी जी वहाँ आते हैं और उनकी भाषण सुनने के लिए लाखों लोग आते हैं और स्वयं प्रेमचंद भी प्रभावित हो जाते हैं. ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರು ಅಸಹಯೋಗ ಆಂದೋಲನಕ್ಕೆ ಕರೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರ ಭಾಷಣಕ್ಕೆ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಸೇರಿರುವುದನ್ನು ಮತ್ತು ಅವರ ಭಾಷಣವನ್ನು ಕೇಳಿ ದೇಶಪ್ರೇಮಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ರು ಪ್ರಭಾವಿತರಾಗ್ತಾರೆ. तब वो 20 साल की अंग्रेज सरकार की नौकरी यानी वो स्कूल की नौकरी छोड़ देते हैं. महावीर प्रसाद पोद्दार के गांव में एक मकान में रहते हैं. देखिए, ಇವರಿಗೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಮಹಾವೀರ್ ಪ್ರಸಾದ್ ಪೋದ್ದಾರ್ ತಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಮನೆಯನ್ನು ಇವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಬರೆಯಪ್ಪ ಅಂತ. तुम वहाँ अपने घर में आराम से लिखना शुरू करो और उसके लिए पूरी सुविधा वो देते हैं. और तब से प्रेमचंद लगातार लिखना शुरू करते हैं. और नौकरी तो नहीं है. इसके बाद काशी में रहने लगते हैं. बीमारी से भी मुक्त होकर पूर्ण साहित्य सेवा में वो रहते हैं. बीमारी ನೋಡಿ, नौकरी इद्दाग ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಕಷ್ಟ ಆಗ್ತಿತ್ತು, जगह जगह तबादला यानी ट्रांसफर होने के कारण जो तकलीफ हो जाती थी वो सब बंद हो गए. और चैन से ಶಾಂತಿಯಿಂದ ಈಗ ಓಡಾಟದ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಕಡೆ ಕುಂತು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. प्रेमचंद लगभग 300 से ज़्यादा कहानियों लिखे हैं. एक से भी एक बढ़कर उपन्यास लिखे हैं. उनकी साहित्य सेवा के बारे में कहने के लिए शब्द नहीं है. ಪ್ರೇಮಚಂದ್ರ ವಿಶೇಷತೆ, ಪ್ರೇಮಚಂದ್ರ ಇಂತಹ ಕಥೆಗಳನ್ನು ಬರೆದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದೇ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಸರ್ಜರಿ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಕೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಪ್ರೇಮಚಂದ್ 1930 आसपासಲ್ಲೇ ಅವರು तीरಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಈ दुनिया छोड़ के चले गए. लेकिन उन दिनों में भी वो कभी शायद कोई संशोधनात्मक यानी रिसर्च आर्टिकल आया होगा तो उसके बारे में लिखते हैं. प्लास्टिक सर्जरी अपने सुंदर नहीं है तो मेरे मुंह ठीक कर लो, किसी कृति में आप देख सकते हैं.
ऐसे कोई विचार नहीं है प्रेमचंद व्यक्त नहीं किया है। तो प्रेमचंद के बारे में जितने भी कहेंगे वो कम है। ಭಾರತ ಗಾಂವಕ ದೇಶ, ಭಾರತ ಹಳ್ಳಿಗಳ ದೇಶ. ಹಳ್ಳಿಗಳ ಸ್ಥಿತಿಗತಿಯನ್ನು, ಇಲ್ಲಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಶೋಷಣೆಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಪ್ರೇಮಚಂದ್ರ ಕೃತಿಗಳು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಜೀವಂತ ಚಿತ್ರಣವನ್ನು ನೀಡುತ್ತವೆ. ಪ್ರೇಮಚಂದ್ ನಾವು ಕಂಡಂಥ, ಈ ದೇಶ ಕಂಡಂಥ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಲೇಖಕರು. ಅವರ ಜೀವನ ಸಾರ ನಿಜಕ್ಕೂ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ಪ್ರಣಾಮ್.